रुपाली स्वागत करते तुमचं सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये शुभारंभ ब्लॉग्स, पूजा आर्टिकल्स अँड मच मोर. तर आजचा व्हिडिओ खास असणार आहे. खास का तर बऱ्याचशा माझ्या सबस्क्रायबर्सनी मैत्रिणींनी मला विचारलं होतं की तुम्ही कुंचम सेवा तुमच्याकडे आहे का, तुम्ही आणणार आहे का, तुम्ही आणा, अशा भरपूर रिक्वेस्ट आल्या होत्या. आणि माझा तसं काही प्लॅनच नव्हता कुंचम वगैरे सगळं आणायचा, पण मला खूप रिक्वेस्ट आल्या. तर मलाही वाटलं की मी ते अरेंज करावं, म्हणून लिमिटेड स्टॉकमध्ये मी कुंचम अरेंज केलेत. तर आणि आज मी काय केलं, आज सकाळी सकाळी स्वामींच्या मठामध्ये जाऊन जे मी कुंचम आणलेत त्यांना सगळ्यांना मी सिद्ध करून घेतलं, म्हणजे शास्त्रयुक्त पद्धतीने सिद्ध करून घेतलंय. त्याचा व्हिडिओ पण मी याच्यामध्ये शेअर करीन. दुसरं म्हणजे थोडक्यात कुंचम म्हणजे काय आता सगळ्यांना माहीतच आहे, तरी मी थोडक्यात एक इंट्रोडक्शन देते. कुंचम म्हणजे काय? कुंचम म्हणजे आता आधीच्या काळी धान्य मापण्यासाठी वेईंग स्केल नव्हती, वजनाचं मशीन वगैरे नव्हतं जसं आता असतं. तर आधीच्या काळी म्हणजे तुम्ही बघितलं असेल गोण्यांमध्ये गहू तांदूळ वगैरे असायचे, तर ते मापण्याचं साधन म्हणजे हे कुंचम असतं. माप म्हणजे आता आपल्याकडे कोण कस्टमर आला तर आपण त्याला द्यायचंय धान्य, तर ते मापून त्याला द्यायचे. तर ह्याला कुंचम म्हणतात. आणि हे मोस्टली कुंचम आहे ना साऊथ इंडियामध्ये यूज होतं. आंध्र प्रदेश, केरला या इकडे यूज होतं कुंचम. आणि म्हणजे आत्ताही काही गावाच्या ठिकाणी वगैरे ते यूज होतं. ठीक आहे. कुंचम म्हणजे माप, त्याच्यामध्ये धान्य स्टोअर पण करू शकतो, मापायसाठी पण ते यूज होतं. आणि साऊथमध्ये ही पूजा केली जाते, धनलक्ष्मी कुंचम पूजा. तर धनलक्ष्मी कुंचमची पूजा का करावी? तर धनलक्ष्मी कुंचमची पूजा यासाठी करावी की आपल्या घरात संपत्ती समृद्धी नांदावी. कुंचम हे लक्ष्मी आणि कुबेर यांचे प्रतीक मानले जाते, जे संपत्ती आणि समृद्धीचे देवता आहेत. ठीक आहे. आणि लक्ष्मी कुंचमला कुबेर कुंचम असं पण म्हणतात. आणि ते दिसायला सेमच असतात, म्हणजे त्याला शंखचक्र नाम हे प्रतीक त्याच्यावर असतं कुंचमवरती. तर ही पूजा केल्याने ना आपल्याला फायनान्शियल स्टॅबिलिटी, आर्थिक काही आपले जे पण प्रश्न असतील ते सोडवण्यास फार मदत होते. आणि जे आपण भक्तिभावाने केलं ना, मनापासून केली ही पूजा, तर ती खूप फलदायी ठरते. आणि खूप छान पद्धतीने करायची, मनापासून करायची. आणि दुसरं म्हणजे आपल्या आयुष्यातील आर्थिक समस्या तर सोडवतेच, पण आपल्या घरातील निगेटिव्हिटी, नैराश्य दूर करते. घरात आनंददायी वातावरण निर्माण होतं. ही पूजा तुम्ही जशी कराल ना, तुम्ही करून बघा, नक्की करून बघायची सगळ्यांनी. खूप घरात असं छान वातावरण निर्माण होतं. आपण जे पूजा करतो, मंत्रस्तोत्र म्हणतो, धूप दीप नैवेद्य दाखवतो, त्यांनी घरात म्हणजे एक वेगळीच पॉझिटिव्हिटी पसरते. मग तुम्हाला जर नोकरी मिळत नसेल, तुमचा व्यवसाय चालत नसेल, तुम्हाला एकसारखा आजारपण येत असेल, किंवा लग्न जुळत नसेल, किंवा असे काही म्हणजे व्हेरियस प्रॉब्लेम्सवर आपल्या एकच सोल्युशन असं म्हणत नाही मी, एक सोल्युशन आहे, म्हणजे जे सॉल्व्ह करण्यासाठी तुम्हाला त्याची मदत होते. म्हणजे तुम्ही ही नियमित केलीत ना ही सेवा, तर तुम्हाला हे प्रॉब्लेम्स आपोआप सॉल्व्ह होताना दिसतील. आणि मी स्वतःचं उदाहरण सांगते. म्हणजे मी पण ही कुंचम सेवा 1.5 वर्षापूर्वी चालू केली होती. आणि मी कुंचम घेतला होता शीतलताईंकडनं, स्वामी मूर्ती आर्टमधून. आणि सगळं त्यांचं साहित्य पण मी तेव्हा मी 1150ला त्यांच्याकडून तो कुंचम घेतला होता. बाकी त्यांच्याकडे मी त्यांची सेवा करून दाखवायची, ती मी बघायची, मला खूप आवडायचं. असं वाटायचं मी कधी घेऊ, पण आपल्याला म्हणजे कसं एकदम सगळं घ्यायला जमत नाही. चांदीचं वगैरे घ्यायला जमत नाही. तर मी थोडे 5-6 महिने थोडे पैसे जमा केले सॅलरीमधले
आणि मग मी तो ऑर्डर केला. आणि लास्ट इयर अक्षय तृतीयेच्या दिवशी मी ही पूजा स्टार्ट केली होती, कुंचम सेवा स्टार्ट केली होती. आणि माझाही हेल्थ इश्यू आहे, तर मी त्याच्यासाठी ती सेवा स्टार्ट केली. आणि बऱ्यापैकी मला म्हणजे कसा कॉन्फिडन्स गेन करायला किंवा काही म्हणजे आपण निगेटिव्ह विचार येतात मनात, मग ते थोडे दूर होण्यास खूप मदत झाली. आणि मी माझा स्वतःचा अनुभव शीतलताईंच्या चॅनलवर पण शेअर केला होता, त्यांना शेअर केला होता म्हणजे शीतलताईंना. तर त्यांनी ही पूजा सांगितली होती, मला खूप आवडली आणि मी ती केली. पण आज मी स्वतः पूजाचं साहित्य प्रोव्हाइड करते, चॅनल थ्रू सेल करते, रिसेल करते. तर मला आज म्हणजे मी लकी म्हणते की मला कुंचम मी अरेंज केले. आता मीही ही सेवा तुमच्या सगळ्यांपर्यंत पोचवणार, तर यात मला आनंद आहे. आणि म्हणजे खुश आहे मी यासाठी की मी हे सेवा तुमच्यापर्यंत पोचवणार म्हणून. तर दुसरं म्हणजे जसं मी सांगितलं, आजारपण, कर्ज, घर घेण्यास काही अडचणी येतात आणि आपल्या काही काम करण्यामध्ये आपल्यासारख्या अडचणी येत असतात. तर ही सेवा करा तुम्ही. ही सेवा केल्याने आपल्या आयुष्यात खूप फरक पडतात. ठीक आहे. तर पण भक्तिभावाने ही सेवा करायची. म्हणजे ही सेवा करताना आपलं लक्ष तिकडेच पाहिजे, कॉन्सन्ट्रेशन तिथेच पाहिजे. असं नाही की मी हे इथे तांदूळ टाकते आणि माझं विचारात डोक्यात काही वेगळेच विचार चालू आहेत की उद्या काय करायचं, जेवण काय करायचं, हे सगळं असं नाही. एक फुल कॉन्सन्ट्रेशन तुम्ही सगळं लक्ष तुमचं केंद्रित त्या पूजेवरच करायचं. खूप छान आहे. तुम्ही पहिल्या वेळेस जेव्हा पूजा कराल ना, तेव्हा थोडासा वेळ लागतो, पण नंतर एक 15-20 मिनिटच लागतात या पूजा करायला. तर चला बघूया मग मोस्ट अवेटेड कुंचन बघूया. मी लिमिटेड स्टॉक आणला आहे, म्हणजे 2 टाईपमध्ये आणले आहेत मी. एक छोटा कुंचम आणला आहे, 3.3 इंचचा छोटा आहे, आणि त्याच्याबरोबर जे साहित्य मिळणार आहे ते मी तुम्हाला दाखवते. आणि एक मोठा कुंचम आहे, त्याच्याबरोबर पण साहित्य आहे, पण त्याच्यामध्ये काही ॲडिशनल वस्तू आहेत, तर त्या मी तुम्हाला दाखवते. चला तर मग बघूया. तर हे तुम्ही बघू शकता, हे कुंचन आहे आपलं छान असं शंख, चक्र आणि नाम प्युअर ब्रासमध्ये आहे. आज हे सगळे कुंचम मी सिद्ध करून आणले मठात जाऊन. सकाळीच गेले होते, मस्त 1-1.5 तास पूजा चालली आणि त्यांनी गुरुजींनी छान असे सिद्ध करून दिलेले आहेत. तर बघा, ह्याची साईज, हा स्मॉल कुंचम आहे, ह्याची साईज 3.3 इंचेस आहे, 3.3 आणि अशी 2 इंच, 3.3/2 ही स्मॉल साईज आहे. तर याचा सेट मी दाखवते तुम्हाला. आता तुम्हाला या सेटमध्ये मिळणार आहे हा कुंचम, नंतर 5 कवड्या मिळणार आहेत तुम्हाला, 5 गोमती चक्र, 1 ब्राऊन कवडी मिळणार आहे, लघु नारळ मिळणार आहे 1, 5 कमळगट्ट्याचे मणी मिळणार आहेत, 4 उधळ्याची फुलं मिळणार आहेत, 2 गोल्डन आणि 2 सिल्वर, 6 बांगड्या मिळते तुम्हाला. बांगड्यांचे म्हणजे 3 कलर मिळतील असं नाही की तुम्हाला ग्रीन रेड मिळू शकते किंवा फक्त ग्रीन किंवा फक्त लालही मिळू शकतात, पण 6 बांगड्या. लाल गुंज आहेत 5 लाल गुंज. आणि हे पंचरत्न, हे बघा पंचरत्न आहे. हे विष्णू चक्र आहे, हे मिळेल. मोती शंख आणि एक अष्टलक्ष्मी कॉईन देतोय आपण, म्हणजे ज्यांना कोणाला त्यांच्याकडे चांदीचं कॉईन नसेल तर हे तुम्ही वापरू शकता कुंचम भरून झाल्यावर वर ठेवण्यासाठी. अष्टलक्ष्मी आणि मागे श्रीयंत्र आहे, बघू शकता तुम्ही. तर हा एक कॉईन आहे. तर हे सगळं साहित्य हे, आणि प्लस ह्याच्याबरोबर एक डिश पण मिळेल तुम्हाला. हे बघा, ही एक डिश मिळेल, ही किंवा वेगळ्या डिझाईनची पण या साईजची मिळेल तुम्हाला. आणि ह्याच्यावर तुम्ही असं कुंचम ठेवू शकता. आणि हे सगळं साहित्य ठेवण्यासाठी तुम्हाला अशी पोटली मिळेल, रेड किंवा येल्लो कलरमध्ये मिळेल, जी अवेलेबल असेल तो कलर मिळेल. तर मी परत दाखवते तुम्हाला. छोटा कुंचन 3.3/2 आहे आणि असा 3.3. तर या साईजचा कुंचम आहे. प्लेट आहे, ब्रासचं कुंचम प्लेट. 5 कवड्या, 5 गोमती चक्र,
1 ब्राऊन कवडी, 5 कमळगट्टा मणी, लघु नारळ, उधळीची फुलं 4, 6 बांगड्या, 5 गुज्ज, पंचरत्न, मोतीशंख, विष्णूचक्र आणि हे ब्रासचं अष्टलक्ष्मी कॉईन आणि ही ह्यातली एक कोणतीही पोटली. हे सगळं तुम्हाला मिळणार आहे स्मॉल सेटमध्ये. म्हणजे ज्या वस्तू हव्यात त्या सगळ्या तुम्हाला ह्याच्यात कवर केलेल्या आहेत. असं काही नाही की इथे नाही दिलेलं आहे. या सगळ्या ह्याच्यामध्ये फक्त मोती आणि पवळा वेगळा नाही दिलेला आहे ह्याच्यामध्ये. हा सेटच असा आला आहे, ह्याच्यामध्ये मोती पवळा वेगळा नाही आहे. हे ह्याच्यामध्ये पंचरत्नामध्येच हा एक मोती आहे अशा प्रकारचा, वेगळा मोती आणि पवळा नाही आहे. ठीक आहे. तुम्हाला फक्त हळकुंड ॲड करायचं आहे. वेलची लवंग पण या पॅकेजमध्ये आहे. आता आपण बघूया मोठा सेट. तर तुम्ही बघू शकता हा आहे आपला मोठा कुंचन. मोठा कुंचन सेटमध्ये तुम्हाला हा कुंचन मिळणार आहे आणि हा कुंचन बघा जवळजवळ 4.3 इंचेस आहे. 4.3 इंचेस आणि असा 3 इंच आहे आणि ह्याचं वजन 1/2 किलोच्या वर आहे. तर आता आपण बघूया ह्याच्याबरोबर काय मिळणार आहे आपल्याला. तर सगळं साहित्य मोस्टली सेम आहे, फक्त हे तुम्हाला असं प्रॉपर एक सिंगल पॅकेटमध्ये आहे. तर हे बघा 5 कवड्या मिळणार आहेत तुम्हाला, पिवळ्या कवड्या, 5 गोमती चक्र, 1 ब्राऊन कवडी मिळणार आहे. ह्याच्यात गुंज, ह्याच्यात ॲडिशन म्हणजे काय, आपल्या छोट्या सेटमध्ये फक्त लाल गुंज होते, ह्याच्यात काळे गुंज पण आहेत आणि सफेद गुंज पण आहेत. लाल, काळे आणि सफेद हे ॲडिशन आहे ह्याच्यामध्ये. कमळगट्टाचे मणी आहेत 5, 6 बांगड्या आहेत जशा ज्याच्यात होत्या तशाच. मग मोतीशंख आणि विष्णूचक्र पण आहे, लघु नारळ आहे, पंचरत्न आहे, उधळीची 4 फुलं आहेत, 2 गोल्डन आणि 2 सिल्वर. ॲडिशन काय आहे याच्यामध्ये, काळे गुंज, सफेद गुंज, नाग केसर आहे. आता तुम्ही म्हणाल नाग केसर काय आहे. नाग केसर हे एक म्हणजे आयुर्वेदिक औषधी पण आहे आणि हे सगळं होम हवनमध्ये हे वापरलं जातं. एक ऑस्पिशियस म्हणून हे म्हणजे अगदी एक जे कार्य असेल ते अतिशुभ करण्यासाठी पण हे टाकलं जातं सगळ्या पूजेमध्ये. तर नाग केसर आहे हे. आणि एक ॲडिशन म्हणजे लक्ष्मी रुद्राक्ष आहे, 7 मुखी लक्ष्मी रुद्राक्ष. म्हणजे आपल्याला कसं साडेसाती वगैरे असेल, शनिकाल असेल, त्याच्यामध्ये ते दोष कमी करायला ते मदत करतं. इमोशनल आपलं पीस आपल्याला देतं. म्हणजे चांगलंच आहे ते. म्हणजे ॲडिशन केलं म्हणजे ए नको वगैरे असं तर आपण म्हणणारच नाही. 7 मुखी लक्ष्मी रुद्राक्ष कोणाला नको असेल, पण ते या मोठ्या कुंचनच्या सेटमध्ये अवेलेबल आहे, सेपरेट सेलसाठी अवेलेबल नाही. तर या सेटमध्ये हे ॲडिशन आहेत. हे गुंज, ब्लॅक अँड व्हाईट गुंज ॲडिशन आहे, 7 मुखी लक्ष्मी रुद्राक्ष ॲडिशन आहे, नाग केसर आहे आणि मोती आणि पवळा हे तुम्ही बघू शकता, हे या सेटमध्ये अवेलेबल आहे. असं बघायला गेलं तर पवळा म्हणजे मोठं असतं, म्हणजे पवळ्याचं मंगळसूत्र वगैरे आपण करतो तर तो पवळा वेगळा आणि हे वेगळं पूजेत जे वापरतो ते बघा हे वेगळं आहे. तर हा मणी आहे आणि पवळा आहे तो ह्याच्यात आहे. तो मोती, पवळा, नाग केसर, लक्ष्मी रुद्राक्ष आणि सफेद आणि काळे गुंज असं या सेटमध्ये ॲडिशन आहे. ठीक आहे. आणि हा कॉईन तर आहे अष्टलक्ष्मीचा, हा ह्याच्यात तुम्हाला मिळणार आहे. डिश मिळणार आहे, ते ही डिश असेल किंवा वेगळी डिश असेल, कारण हा कुंचम बघा तुम्ही ठेवू शकता असा, ते हीच डिश येईल असं गृहीत नका धरू. हे दुसरी पण तुम्हाला येऊ शकते, जसं स्टॉक असेल तसं येईल. आणि एक पोटली, रेड किंवा येल्लो पोटली तुम्हाला येईल, या दोन्हीपैकी कोणती. परत रिपीट करते, मोठा कुंचम ज्याचं साईज आहे 4.3x3 असं 4.3 असं 3 इंच, वजन आहे 1/2 किलोपेक्षा जास्त. त्याच्याबरोबर तुम्हाला मिळणार आहे पूर्ण कंप्लीट असं 5 येल्लो कवड्या, 1 ब्राऊन कवडी, 5 गोमती चक्र, 5 कमलगट्ट्याच्या बिया,
परत एक लघु नारळ, नाग केसर, एक सातमुखी लक्ष्मी रुद्राक्ष, 6 बांगड्या, पंचरत्न, 4 उधळायची फुलं, 2 गोल्डन 2 सिल्वर, 3 कलर 3 टाईपचे गुंज, लाल गुंज, सफेद गुंज, काळे गुंज, एक ब्रासचा अष्टलक्ष्मी कॉईन, खूप सुंदर असा कॉईन आहे तो मिळणार आहे, पवळा मोती मिळणार आहे. हे सगळं तुम्हाला या सेटमध्ये मिळेल. प्लेट मिळेल आणि पोटली पण मिळेल. तर असे होते आपले 2 टाईपचे कुंचम. तर तुम्हाला कसे वाटले? त्यात म्हणजे एक कुंचम मला असा मिळाला आहे, तो पण मोठ्यामध्येच जातो. तर ह्याचं वजन मी तुम्हाला दाखवते. तर हा जो सेट दाखवला तोच ह्याच्याबरोबर आहे. ह्याचं वजन 184 ग्रॅम्स आहे. आपले छोटे कुंचमचं 142 पर्यंत होतं, ह्याचं 184 ग्रॅम्स आहे. तर हा पण मोठ्यातच जाईल. हे बघा, छान आहे. आपण क्वालिटी वाईज सगळे कुंचम छान आहेत. आता मी आज हे सगळं सिद्ध करून आणलं आहे. तर ह्याला चंदन वगैरे लावलेलं आहे, ते मी तसंच ठेवते आहे. तांदूळ वगैरे आहे आतमध्ये सिद्ध केलेले, ते मी तसंच ठेवते. तर तुम्ही पटापट ऑर्डर करा. श्रावणपासून सगळ्यांनी सेवा चालू करा. छान छान ही सेवा तुम्ही शुक्रवारी करू शकता, एव्हरी फ्रायडे, ट्यूजडे करू शकता, पौर्णिमेला करू शकता. ठीक आहे. तर तुम्ही नेहमी ही सेवा करा. म्हणजे कोणाला फक्त फ्रायडे करायचं तर फक्त फ्रायडेला करायचं, फक्त मंगळवारी करायचं तर फक्त मंगळवारी करायचं, किंवा फक्त पौर्णिमेला करायचं. आता माझं कसं आहे, मी जेव्हा ऑफिसला जायची तेव्हा मला कधी मंगळवारी नाही करायला मिळायचं, तर मी शुक्रवारी करायची. मग शुक्रवारी नाही मिळालं तर मी पौर्णिमेला करायची, पण करायची, चुकवायची नाही कधी ही सेवा. आणि मी तुम्हाला माझं कुंचम दाखवते. ते मी शीतलताईकडनं घेतलं होतं. ते हे कुंचम आहे. मी तेव्हा 1.5 वर्ष आधी घेतलं होतं शीतलताईकडनं. असं हे बघा. आणि आपलं हे जे कुंचम आहे ते तुम्ही साईज बघू शकता. हे मोठंवालं कुंचम आणि छोटं हे बघा. हे साईजनी सेम आहे, पण फक्त ह्याचं इकडे थोडं जास्त आहे. तर ह्याचं 2 इंच आहे. हे बघा, ह्याची साईज पण 3.3 आहे, पण इकडे थोडंसं जास्त आहे, 2.3 आहे माझ्या कुंचमचं. आणि ह्याचं 3.3 आणि 2 आहे. छोटा आहे हा कुंचम. म्हणजे साईजनी हाईटनी तेवढाच आहे, फक्त ही रुंदी 2 इंच आहे. त्याची 2.3 आहे, याची 2 आहे. फरक नाही आहे जास्त. पण हा असा आहे बघा. हा माझा कुंचम आहे जो मी यूज करते. हा बघा. तर आशा करते की तुम्हाला सगळं माझं कुंचमचं कलेक्शन आवडलं असेल. आणि फटाफट ऑर्डर द्या. लिमिटेड स्टॉक मी आणला आहे तुमच्या सगळ्यांच्या रिक्वेस्टवरनं. हे सगळं सिद्ध करून आणलेलं आहे. तर फटाफट ऑर्डर करा. पुढच्या आठवड्यात श्रावण चालू होतो आहे. सगळ्यांनी सेवा चालू करा. आणि परत तुम्ही विचाराल की मंत्र कोणते म्हणायचे, तर मार्गशीर्षाचं आपल्याकडे जे हे पोथी असते त्याच्यामध्ये बघा इथे खाली दिला आहे, ओम श्रीम क्लूम ओम धनधनम देही माम. हा मंत्र पण तुम्ही बोलू शकता. किंवा इथे पण दिला आहे, ओम ह्रीम श्री लक्ष्मीभ्यो नमः. मी हा म्हणते, ओम ह्रीम श्री लक्ष्मीभ्यो नमः. हे मंत्र तुम्ही म्हणू शकता. आपल्या मार्गशीर्षाची ही पोथी असते लक्ष्मी महात्म्याची, त्याच्या पहिल्याच पानावर हे सगळं दिलेलं असतं. हे तुम्ही सगळं म्हणू शकता हे मंत्र. साऊथमध्ये जी पूजा करतात ना, त्याच्यामध्ये ते ओम श्री मात्रे नमः असा जप करतात. तर त्याचा अर्थ काय होतो? ओम म्हणजे विश्व, श्री म्हणजे या मंत्रामध्ये त्याचा श्रीचा अर्थ देवी किंवा लक्ष्मी, आणि मात्रे म्हणजे आई, आणि नमः म्हणजे नमन, म्हणजे विश्वाची लक्ष्मी आईला नमन असं. ओम श्री मात्रे नमः त्याचा अर्थ असा होतो. आणि मग आपण आरती वगैरे पण करायची, गोडाचा नैवेद्य करायचा. सगळं आपण जशी लक्ष्मीची सेवा करतो तसंच सगळं करायचं आहे. आणि नेक्स्ट फ्रायडे असेल, कुंचनची पूजा करायची असेल, तेव्हा मी व्हिडिओ रेकॉर्ड करीन, फ्रेश व्हिडिओ, आणि तो पण तुमच्याबरोबर शेअर करीन. तर चला मग आता पटापट ऑर्डर करा. लिमिटेड स्टॉक आहे हा. जेवढा तुम्हाला दिसतो आहे तेवढा स्टॉक मी अरेंज केला आहे, सुरुवात आहे म्हणून. तर चला, स्मॉल आणि मोठा कुंचन जो आवडतो तुम्हाला त्याची ऑर्डर प्लेस करा. आशा करते तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. तर तुम्ही नक्की ऑर्डर करा. आणि पुन्हा भेटूया नवीन अशाच एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. आणि सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.